हॅलो, बस सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, अवघ्या 10 मिनिटात, फक्त 10 मिनिटाच्या आतमध्ये निश्चित माझं बोलणं संपणार आहे. मला माहिती आहे तुमच्या अवस्थेत ज्यावेळेला मी होते त्यावेळेला मला असंच वाटायचं हे कधी संपेल, पण जास्त वेळ तुमचा निश्चित घेणार नाही, अवघ्या 10 मिनिटामध्ये. फक्त कोणी मधून उठू नका, आहे त्या अवस्थेत फक्त शांतपणे बसून राहा. आज या ठिकाणी छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या 328व्या बलिदान दिनाचं औचित्य साधून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्या ठिकाणी तुळापूरच्या इंद्रायणी, भीमा आणि भामीच्या या पवित्र अशा संगमावरती संगमेश्वराच्या साक्षीनं वीर छत्रपती संभाजीराजांचा मृत्यूचा हा देखणा सोहळा, हे वीर मरण 328 वर्षापूर्वी त्या ठिकाणी घडून गेलं. आणि या ठिकाणी तुळापूरच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून पुण्यतिथीचं औचित्य साधून ही मृत्युंजय अमावस्या मोठ्या थाटात त्या ठिकाणी साजरी केली जाते. सर्व व्यासपीठावरील महिला भगिनी, सर्व त्या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ ज्यांनी आत्ताच अतिशय सुंदर असं वक्तृत्व आपल्या पुढे मांडलं, त्यांच्या वडिलांच्या ठाई असणारे आणि महाराष्ट्राचे थोर शिवचरित्रकार श्री त्रोविदासजी महाराज हांडे, त्याचप्रमाणे गजाननजी महाराज वाहवळ, त्याचप्रमाणे गायकवाड सर, आमचे पतिदेव श्वेतापूर्वानंदजी महाराज आणि संतोष शेठ शिवले असतील, सर्व तुळापूरकर ग्रामस्थ असतील, उपस्थित सर्व शंभू भक्त, सगळीच माझे मित्र मैत्रिणी, बालगोपाळ मंडळी. खरं तर छत्रपती संभाजीराजांचा इतिहास म्हटलं की हा इतका संकुचित राहिला गेला की अगदी आजच्याही काळामध्ये एखाद्या सामान्य मनुष्याला विचारलं गेलं की अरे छत्रपती संभाजीराजे कसे होते, असं विचारल्याबरोबर त्याचं एक उत्तर असतंय, अरे छत्रपती संभाजीराजे रगेल आणि रंगेल होते. मी सांगितलंय ना 10 मिनिटं बोलायचं नाही, नाहीच बोलायचं कोणी, पूर्ण शांत राहायचे, नाही म्हणजे नाही बोलायचं. फक्त एका वाक्यामध्ये संभाजीराजांचा इतिहास बदलून जातो. अरे जो माणूस रगेल आणि रंगेल असू शकतो, मला वाटत नाही तो माणूस या धर्माकरता, या राष्ट्राकरता, या भूमी करता 40 दिवसाचा अन्याय, 40 दिवसाचा अत्याचार सहन करेल. मला वाटत नाही एवढं एक महापुरुष आणि त्याच्याशिवाय कोणी करू शकत नाही. 14 मे 1657 पुरंदरावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि अखिल वज्रचूडे मंडित सौभाग्य लक्ष्मी अलंकृत राजश्रिया विराजित महाराणी सईबाई साहेब या दाम्पत्याच्या पोटी हे नररत्न अर्थात हा हिरा पुरंदर किल्ल्यावरती जन्माला आला. आपल्या मोठ्या भावाची यादगीर म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी या लेकराचं नाव ठेवलंय शंभू अर्थात संभाजीराजे. आणि निश्चित अरे ज्या वेळा शंभूराजे जन्माला आले या पुरंदरगडावरती, त्यावेळेला कळून चुकले या भूमीला, अरे पुन्हा एकदा कदाचित सूर्याच्या पोटी जन्माला आलेला हा दुसरा सूर्य, छत्रपती शिवाजीराजांच्या पोटी जन्माला आलेले शंभूराजे लहानाचे मोठे होत आहेत. त्यावेळेला नियतीनं पहिला डाव आखला, छत्रपती संभाजीराजांचं मातृछत्र हरपलं. छत्रपती संभाजीराजांचं मातृछत्र हरपलं. सईबाई साहेब निघून गेल्या, या जगाचा त्याग करून निघून गेल्या. अवघ्या 3 महिन्याचं पोर, अवघ्या 1.25 वर्षाचं पोर, काही करणे काही शिवाय, ज्याला भूक लागल्यानंतर फक्त आणि फक्त आईच हवी असते, त्या छत्रपती संभाजीराजांच्या जीवनामधून आई निघून गेली. वडिलांचं छत्र कधी वाट्याला आलंच नाही. याचं कारण होतं अरे ज्यांना अवघं स्वराज्य निर्माण करायचं होतं,
अवघ्या स्वराज्यामध्ये शिवसूर्य निर्माण करायचा होता, स्वातंत्र्य सूर्य निर्माण करायचा होता. त्या छत्रपती शहाजीराजांना, शिवाजीराजांना आपल्या लेकरासाठी वेळ असेल कुठे? जिजाऊ माँसाहेबांनी या लेकराकरता पुन्हा एकदा नव्यानं कंबर कसलीये आणि त्या लेकराला, त्या बालशंभूला घडवण्याचा कयास बांधलाय. वयाच्या 4थ्या वर्षी चालत्या घोड्यावरती बसायचं आणि त्या चालत्या घोड्यावरती बसून त्या घोड्याला टाप मारायची आणि टाप मारल्याबरोबर इतकं पळवायचं चालत्या घोड्याला एका पायामध्ये स्थिर करणारा आणि पुन्हा एकदा त्याला जागेवरती आणणारा एकच असा माणूस होऊन गेला, ज्याला घोडा कसा फिरवायचा आणि घोडा कसा थांबवायचा हे वयाच्या 4थ्या वर्षी कळलं. त्या युवकाचं नाव आहे, त्या बालकाचं नाव आहे छत्रपती संभाजीराजा. 8 वर्षाच्या आत ज्यांनी 16 भाषा शिकल्या, 8 वर्षाच्या आत ज्यांनी 16 भाषांवरती प्रभुत्व मिळवलं, 8 वर्षाच्या आत ज्यांनी राजकारण कसं करावं, धर्मकारण कसं करावं हे 8 वर्षाच्या आत ज्यांना शिकायला मिळालं आणि 9व्या वर्षी ज्यांनी पहिला प्रवास केला रायगड ते आग्रा, एवढा मोठा प्रवास करून एवढा मोठा अनुभव मिळवणारे छत्रपती संभाजीराजे लहानाचे मोठे झाले. एक इतकं विश्व निर्माण केलं, एवढं विश्व निर्माण केलं की छत्रपती शिवाजीराजांना स्वाभिमानानं म्हणावं लागलं, अरे अजूनही बोथट झाली नाही धार मराठी तलवारीची, अजूनही बोथट झाली नाही धार मराठी तलवारीची. कुणाची हिम्मत नाही मराठ्यांना संपवण्याचे, कारण घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. आणि छत्रपती संभाजीराजा विना पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. छत्रपती संभाजीराजांनी अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी पहिली लढाई केली भागानगर आणि त्या लढाईमध्ये राजे जिंकले. अरे छत्रपती शिवाजीराजांना विश्वास पटला, अरे माझ्या पोटी जन्माला येणारा पूर, म्हणतात तुकोबर आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अरे ज्याचं बीज शुद्ध आहे तिथं येणारी फळं सुद्धा रसाळ आणि गोमटीच येणार. छत्रपती संभाजीराजे, अरे छत्रपती शिवाजीराजांच्या पोटी जन्माला आलेला हा धर्मपुरुष. पण तथागत काल बदलला. अरे आतापर्यंत एवढं सुंदर चरित्र, आतापर्यंतचा एवढा सुंदर इतिहास, आतापर्यंतचा आणि पराक्रमी इतिहास संभाजीराजांचा कुठेतरी लोपला गेला आणि त्या पराक्रमी इतिहासाला, त्या बुलंद अजोड इतिहासाला वळण मिळालं आणि छत्रपती संभाजीराजांच्या चरित्राचं स्वरूप बदललं. एक रंगेल आणि रगेल या 2 पदव्या देण्यात आल्या. पण संभाजीराजांचा पराक्रम जर पाहायचा असेल तर जा कधीतरी नाशिकला. नाशिकच्या जवळ अवघ्या नाशिक पासून 25 किलोमीटर वरती किल्ला आहे रामसेज नावाचा. त्या रामसेज नावाच्या किल्ल्यावरती जर कधी गेलो माझ्या संभाजीराजांच्या आठवणी बुलंद आहेत. अरे जो रामसेज संभाजीराजांनी अवघ्या 500 मावळ्यांच्या बळावरती 1 नाही 2 नाही 3 नाही माझ्या संभाजीराजांना, माझ्या शिवाजीराजांचं सन्न असायचं, अरे माझा 1 मावळा 500 मुघलांना भारी आहे. पण इथे संभाजीराजांचा 1 मावळा 6 वर्ष रामसेज वरती मुघलांशी टक्कर देत राहिला. अरे हे बळ होतं, ही ताकद होती, हा विश्वास होता संभाजीराजांच्या धर्मनिष्ठेचा. तो रामसेज आजही डौलामध्ये उभा आहे. त्या रामसेजला विचारा संभाजीराजांचं कर्तृत्व काय आहे. इतिहास बदलला गेला राजांचा. आणि त्यावेळेला राजे कदाचित पन्हाळगडावरती आहेत आणि पन्हाळगडावरती असणारा त्या पन्हाळगडाचा किल्लेदार विजयाच्या शिलेदारी ज्या संभाजीराजांनी सांभाळल्या, अनेक जीवनामध्ये घाताघात ज्या संभाजीराजांनी त्यांच्या सरकारी सुबाई सोबत पचवले, आज तेच संभाजीराजे पन्हाळगडावरती आहेत. त्या पन्हाळ्याचे किल्लेदार मालोजी बाबा घोरपडे. संभाजीराजे पन्हाळगडावरती आहेत, वेळ रात्रीची आहे आणि त्या रात्रीच्या वेळेला संभाजीराजांनी मालोजी बाबांच्या जवळ गेले आणि विचारले मालोजी बाबाला, बाबा मुकरब खानाची कोण हालचाल. त्या वेळेला संभाजीराजाला सांगितलं गेलं या मुकरब खानाच्या साठी मालोजी बाबा बोलतात, राजे अरे तो काय येतोय आम्ही हाय नव रे टुकी त्याला. त्या क्षणी
क्षणी राजांचा हात मालोजी बाबांच्या खांद्यावरती जाऊन पोचला. मालोजी बाबा, आपल्या खांद्यावरती सुरक्षित आहे आपलं स्वराज्य, आपल्या खांद्यावरती सुरक्षित आहे. हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करण्याकरता आले. कधी पाहिलं नाही का? त्याच्या पाकळ्या तुमच्या अंगावर येणार आहे. त्याच्यामुळे शांत बसून राहा, नका गडबड करू. त्यावेळेला मालोजी बाबांनी सांगितलेला शब्द आणि संभाजीराजे हात ठेवतात मालोजी बाबाच्या खांद्यावरती. बाबा, आपल्या खांद्यावरती सुरक्षित आहे हे स्वराज्य. बाबा, मुळातच आपला वसा आहे. बाबा, मुळातच आपली ताकद आहे. अरे, वाघाचं कातल घालून कधी कुणाला वाघ होता येत नसतं. वाघाचं कातल घालून कधी कुणाला वाघ होता येत नसतंय. आणि मराठ्यांच्या कुणी नादी लागलं तर त्याचं कातल सुद्धा राहत नसतंय, कातड सुद्धा राहत नसतंय. मालोजी बाबांनी विश्वास दिलाय. त्या विश्वासाच्या बळावरती शंभूराजे निघाले सरदेसायांच्या वाड्यात. संगमेश्वर, देवरूखच्या जवळ असणारं संगमेश्वर कोकणातलं, त्या संगमेश्वराला छत्रपती संभाजीराजे मुक्कामा करता निघाले. वय आहे 42 वर्षाचं. निघाले संभाजीराजे संगमेश्वर मुक्कामी. आणि बातमी कळली त्या मुकरब खानाला. अरे, कुणीतरी कानाला कान दिला, कुणीतरी कानाला तोंड लावलं आणि सांगितलं संभाजीराजे मुक्कामाला संगमेश्वरात सरदेसायांच्या वाड्यात. आणि बातमी मिळण्याबरोबर कोल्हापुरातून निघालाय मुकरब खान. मजल धर्मजल करत 5000चं सैन्य पन्हाळ्याला बगल दिली. आणि जशी पन्हाळ्याला बगल दिली, निघाले हे सैन्य वरती. पन्हाळा अंधारात गडप झालेला. कुणाच्या बोलण्याचा आवाज नाही, चिटपाखराचा आवाज नाही, भयान शांतता, काळ आणि त्यात रातकड्यांचा आवाज. त्यावेळेला ही चालणारी मुकरब खानाची फौज नेमकी एका सैन्यातल्या मावळ्यानं पाहिली. आणि त्या सरची भेंडीच्या देठापासून पळत आणि ओरडत आला, मालोजी बाबा, मालोजी बाबा, मालोजी बाबा. काळू कुजळत पलूत चालल्या. अरे, कुण्या दिशेनं? पाहिलं का सगळ्यांनी? नाही, येईल तुमच्याकरता पण. तुम्ही पाहिलं नाही ना, म्हणून ते फिरून परत आता तुम्हाला पाहण्याकरता येईल. फक्त मधून उठलं की मग नाही दिसणार. बस, पोरांचं असं कौतुक असतं. शांत बसा, दिसेल आता तुम्हाला, आता दिसेल. फक्त उठलात तर दिसणार नाही. त्याच्यामुळे एका जागी बसून राहा, म्हणजे दिसेल. हालूच नका कोणी. मोठ्यांचं तसंच आहे, त्यांनी कधी आयुष्यात पाहिलंच नाही. असू दे, हरकत नाही. आता फक्त कोणी उठू नका. आता ते पुष्पवृष्टी करून गेलेलं आहे, ती तुमच्याकरता नव्हती, ती शंभूराजांकरता होती. तसं कर्तृत्व करा, निश्चित आपल्यावर पुष्पवृष्टी होईल. त्याच्यामुळे इतरांनी काही कुणी तिकडे आता जाण्याचा समाधी स्थळाकडे प्रयत्न करू नका, इथे थांबा. बिंबीच्या देठापासून तो सैनिक, तो मावळा ओरडतोय, मालोजी बाबा, काळं कुजळत पळूत चालल्या ती. अरे, कुण्याला खालं, अरे कुण्याला खालं. आणि त्या मावळ्याने सांगितलं, बाबा, संगमेश्वराच्या लोकांना. अरे, या काळजामध्ये गोळा उठला मालोजी बाबा घोरपड्यांच्या. त्या सरची राकट मिशा. अरे, उठले मालोजी बाबा तडपडत. अरे, कुण्या लोकांना संगमेश्वराच्या. अरे, माझा राजा आहे, अरे माझा राजा आहे, अरे माझ्या राजाचा जीव वाचला पाहिजे. अरे कुणी केली करावत, अरे कुणी केली चुगली. माझा राजा संगमेश्वराकडे गेला. कुणी, अरे चला शिबंदी उठवा. उठली कशी बशी 500 शिबंदी. आश्चर्य वाटेल तुम्हाला, कदाचित हा इतिहास फार सांगितला जात नाही. आश्चर्य वाटेल, हा मुकरब